तुम्हाला दोन प्रकारचे न्याय सांगते बर का. एक मार्जार किशोर न्याय आणि दुसरा म्हणजे मरकट किशोर न्याय. मार्जार म्हणजे मांजर आणि मरकट म्हणजे माकड. या दोघांमधलं न्याय सांगते बर का. मांजरीला जर पिल्ल झाली तर बघा, मांजरीच्या पिल्लांची डोळे जन्मल्या जन्मला उघडतात का? नाही. मग ती मांजर काय करते, आपल्या पिल्लांना दातामध्ये धरते आणि 7 घरं फिरवते. बर, त्या दातामध्ये धरते की ज्या दाताने ती त्या उंदराचं ऑपरेशन करते. बरं, का बरं 7 घरं फिरवते? याचं कारण पण जरा वेगळंच आहे बरं का. त्या पिल्लांचा जो बाप आहे का, त्याचं नाव बक्या. सांगता येत नाही. नाश्त्यामध्ये 4ही पिल्लं खाऊन टाकेल आणि एकदा का पिल्लांची डोळे उघडले, आता माझं बाळ सुरक्षित आहे असं म्हणून ती त्यांना स्वतंत्र करते. तुम्ही जर भक्ती मार्गाने केले, मांजरीच्या पिल्लूची जबाबदारी त्याला नाही घ्यावी लागत, त्याची जबाबदारी आई घेते. तसं तुम्ही भक्तीच्या मार्गातून गेलात तर तुम्हाला चित्त लावायची गरज नाही, तो भगवंतच तुमचं चित्त चोरून घेईल. माकडणीला जर पिल्लू झालं तर तिच्या पिल्लाला ती स्पष्टपणे सांगते, हे बघ, मला या झाडावरून त्या झाडावर, या फांदीवरून त्या फांदीवर उडी मारावी लागते. तुला जर जगायचं असेल, कायमस्वरूपी माझ्या सोबत राहायचं असेल तर तू माझ्या पोटाला घट्ट धरून ठेवायचं म्हणे. यदा कदाचित उडी मारताना तुझा हात सटकला, तू खाली पडला, मिळाला, खतम, टाटा बाय बाय. कोण म्हणतं? कोणाला म्हणते? काय म्हणते? आपली जबाबदारी. माकडाच्या जातीमध्ये एक नियम आहे. एखादा पिल्लू आहे, वरतून खाली पडलं आणि पडता पडता त्याच्या हातामध्ये पाला, पाचोळा किंवा फांदी सापडली नाही तर हे माकडच त्याला मारून टाकतात. का बरं? ते म्हणतात, तू आमच्या जातीत राहायचा जोगा नाही, तुला स्वतःला वाचवण्यासाठी अट्टहासही करता आला नाही, मग तू कोब्बराय म्हणले. माकडणीच्या पिल्लूला जगण्यासाठी स्वतः अट्टहास करावा लागतो, तसं तुम्हाला स्वतः चित्त लावावं लागणार भगवंताजवळ. हरीने माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले चित्त, भारवित्त विसरले, आता कैसी जाऊ घरा, नोहे बरा हा लौकिक. या संपूर्ण मृत्यूलोकामध्ये आपण जर नजर टाकली तर एक गोष्ट आपल्या ध्यानात येईल. काला हा 2 प्रकारचा असतो. एक भौतिक काला आणि दुसरा म्हणजे आध्यात्मिक काला. भौतिक काला म्हणजे काय? आता मावशी ऐकताय ना तुम्ही, आता घरी आपण भाकर चुरतो किंवा चपाती चुरतो ना, त्यामध्ये थोडंसं दूध टाकतो, थोडीशी साखर टाकतो, अजून काय टाकता तुम्ही? तूप टाकतो. काय टाकतो? तूप टाकतो आणि त्याचा काला तयार करतो. बरं, तो काला असा आहे, तो काला सकाळी खाल्ला की रात्री पुन्हा भूक लागते की नाही? मग याचा अर्थ तो काला आपली तृप्ती करत नाही. मग आपल्याला आज असा काला घ्यायचा आहे की जो घेतल्याने परत कधी घेण्याची इच्छाच होणार नाही. तो काला म्हणजे आध्यात्मिक काला आहे. आध्यात्मिक काला म्हणजे काय? जीवाचं आणि शिवाचं मिलन म्हणजे आध्यात्मिक काला. आणि असा काला आज या कीर्तनाच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना एकमेकांना वाटायचा आहे. खरं तर आपल्या वारकरी संप्रदायातलं कुठलंही कार्य असू द्या, त्याची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने होत असते. खरं तर पहिल्या दिवशी नामपर प्रकरणातील अभंग घ्यायचा असतो, दुसऱ्या दिवशी भक्तीपर, तिसऱ्या दिवशी साधनापर, चौथ्या दिवशी ज्ञानपर किंवा अद्वैतपर, 5व्या दिवशी संतपर, 6व्या दिवशी उपदेशपर, 7व्या दिवशी मागणीपर आणि 8व्या दिवशी कालापर प्रकरणातील अभंग घ्यावयाचा असतो. असा आपल्या वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. म्हणून या दंडकानुसार आज या ठिकाणी कालापर प्रकरणातील अभंग आपण घेतलेला आहे. साक्षात जगद्गुरु तुकोबराय आज भगवंतासाठी गोपी झालेलेत. का बरं गोपी झालेत? कारण तुकोबरायांना स्वतःचा विसर पडलाय. परमार्थ करायचा म्हणजे नेमकी काय करायचं? स्वतःला विसरायचं आणि चित्त परमात्म्याजवळ लावायचं, याला परमार्थ असं म्हणतात. खरं तर तुकोबरायांनी भगवंताकडे मागणी केली, महाराज देवा ताईसा करी उपकार, देहाचा विसर
पाडी मज. देवा तू माझ्यावर असा उपकार कर की मला स्वतःच्या देहाचा विसर पडला पाहिजे. आता जरा खोलवर जाऊन सांगते, जरा आपलं चित्त भटकू देऊ नका, जरा लक्षपूर्वक ऐका. स्वतःचा विसर हा 3 प्रकारे पडू शकतो बरं का. किती प्रकारे? 3 प्रकारे. शास्त्रामध्ये वर्णन आहे. योगास्त्रयो मया प्रोक्ता नृणाम श्रेयो विदित्सयाम ज्ञान कर्मैंच योगश्च नोपायोन्यस्ति कुत्रचित. 1 ज्ञान मार्ग. ज्ञान मार्गातून स्वतःचा विसर पडू शकतो. दुसरा म्हणजे योग मार्ग. योग मार्गातूनही स्वतःचा विसर पडू शकतो. आणि तिसरा आहे कर्म मार्ग. कर्म मार्गातूनही स्वतःचा विसर पडू शकतो, परंतु तो दीर्घकाळ टिकू शकत नाही. आता ज्ञान मार्ग. ज्ञान मार्गातून स्वतःचा विसर पडू शकतो बरं का. पण तो ज्ञान साधना करणारा मनुष्य जोपर्यंत ज्ञानाच्या भूमिकेमध्ये तोपर्यंतच त्याला स्वतःचा विसर पडतो महाराज. उदाहरणार्थ याज्ञवल्क नावाचे ऋषी, ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये अग्रगण्य असणारे ऋषी, ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये अग्रगण्य होते. एकदा जनकाच्या महालामध्ये ज्ञान सांगू लागले. महाराज व्यासपीठावर बसलेलेत आणि खाली जनक राजा ज्ञान ऐकतोय, तत्वज्ञान ऐकतो आहे. अनेक लोक तत्वज्ञान ऐकण्याकरिता खाली बसलेलेत. एवढ्यात झालं काय बरं का, जनकाच्या महालाला आग लागली. आता आग लागल्यामुळे सगळेजण आपला जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळू लागले. त्यात हे याज्ञवल्क ऋषी उठले आणि तेही पळू लागले महालाच्या दिशेने. थोडं दूरवर गेले आणि मागे वळून बघितलं तर जनक राजा आपल्या ठिकाणी शांत बसला होता. घाईघाईने जनकाकडे आले. अरे जनका उठ, तुझ्या महालाला आग लागली. मग असं म्हणल्यावर जनकाने उत्तर द्यावं बरं का. जनक काय म्हणला माहिती का काय म्हणला? म्हणे ऐका महाराज, जे जळतंय ते माझं नाही आणि माझं आहे ते जळत नाही. आलं का तुमच्या लक्षामध्ये? आलं का? मागचे ऐकताय ना? आलं का तुमच्या लक्षामध्ये? नाही तर बरं का बाबा, काय काय ठिकाणची परिस्थिती, कीर्तन झालं आणि मग लोकांच्या लक्षात येतं अच्छा ताई असं बोलल्या होत्या का. म्हणजे यांची गत कशी माहिती का? यांची गत एसटी गेली निघून आणि हात केला मागून, यांची अशी गत आहे. असो, मला सांगा, याज्ञवल्कांना ज्ञान नव्हतं का? होतं. ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये अग्रगण्य होते, पण ज्ञानाच्या भूमिकेत दीर्घकाळ टिकून नव्हते. तुम्हाला माहिती का ते महालाच्या दिशेने का बरं पळाले? कारण त्यांची लंगोटात राहिली होती. हो, म्हणून याज्ञवल्कांना ज्ञान होतं, पण ज्ञानाच्या भूमिकेत दीर्घकाळ टिकून नव्हते. म्हणून ज्ञान मार्गातून स्वतःचा विसर पडू शकतो. किंवा बरं का दादा, आमच्या इथे एक महाराज आहे, ज्येष्ठ आहे थोडे, दिवसभर लोकांना ज्ञान सांगत फिरता. हरिपाठ म्हणा, पंचदशी म्हणा, दिवसभर ज्ञान सांगत फिरता आणि घरी गेल्यावर सुनेशी भांडता. मग मला सांगत त्यांना ज्ञान नाहीये का? त्यांना ज्ञान आहे, पण ज्ञानाच्या भूमिकेत ते दीर्घकाळ टिकून नाहीये. नाही तर महिला मंडळ, तुम्ही हरिपाठ करता ना? किती जण हरिपाठ करता? हात वरती करा बरं जरा. करता ना हरिपाठ? करता ना तुम्ही? त्यात बघा माऊलींनी सांगितले, लटका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार हरिवीन. संसार कसा आहे? लटिका आहे. संसार कसा आहे? खोटा आहे. मग संसार खोटा आहे असं तुम्हाला माहित असतानाही मला सांगा, तुम्ही घरी गेल्यावर सुनेशी का बरं भांडता? का बरं भांडता? बोला ना. म्हणजे यांची गत कशी झाली माहिती का? गाढवा पुढे वाचली गीता. उलट येते. आता कसं आहे माहिती का? गाढवा पुढे वाचली गीता आणि गीता वाचणाराही गाढव होता. कारण गाढवा पुढे कोण गीता वाचणार आहे? गाढवाच वाचणार आहे ना. हो, म्हणून ज्ञान मार्गातून स्वतःचा विसर पडू शकतो, परंतु दीर्घकाळ टिकू शकत नाही. तसाच योग मार्ग आहे. योग म्हणजे काय? योगश चित्तवृत्ती निरोधः. चित्तवृत्तीचं निरोध करणं आणि चित्त परमात्म्या जवळ लावणं, याला योग असं म्हणतात. मुळात योग हा शब्द युज नावाच्या धातूपासून तयार झालाय. युज म्हणजे काय? जोडणे. चित्त परमात्म्या जवळ जोडायचंय, याला योग असं म्हणतात. मग उदाहरणार्थ समजा योग साधना करणारा मनुष्य, जोपर्यंत तो समाधी अवस्थेमध्ये तोपर्यंतच त्याला स्वतःचा विसर पडतो महाराज.
पण एकदा का समाधीतून जागा झाला की पुन्हा या संसारामध्ये अडकतो. मला सांगा, त्याला ज्ञान नाहीये का? त्याला स्वतःचा विसर पडत नाही का? त्याला स्वतःचा विसर पडतो, पण जोपर्यंत तो त्या समाधी अवस्थेमध्ये तोपर्यंतच त्याला स्वतःचा विसर पडतो. पण एकदा का जागा झाला की पुन्हा या संसारामध्ये अटकतो. तसाच कर्म मार्ग आहे. कर्म मार्गातही स्वतःचा विसर पडू शकतो, परंतु दीर्घकाळ पडू शकत नाही. उदाहरणार्थ, आपल्या डोळ्यासमोर आरसा आहे. जोपर्यंत आपल्या डोळ्यासमोर आरसा आहे तोपर्यंत आपल्याला आपलं प्रतिबिंब दिसत राहणार. पण एकदा का डोळ्यासमोरून आरसा निघून गेला, मला सांगा, आपल्याला आपलं प्रतिबिंब दिसणार आहे का? नाही दिसणार. तसं जोपर्यंत जीव ही उपाधी या आत्म्याला लागलेली आहे तोपर्यंत कर्म करावंच लागणार आहे. कर्मच करायचं नाही असं ठरवलं तर सो आणि हम म्हणजे श्वास घेणं तरी बंद होणार आहे का? नाही. म्हणून कर्म करावंच लागणार आहे. मग खालच्या साधक मंडळींनी तुकोबरायांना शंका विचारली. तुकोबराया, तुम्ही म्हणले ज्ञान मार्ग, योग मार्ग, कर्म मार्ग आपल्याला चित्त लावायचंय, मग दुसरा कोणता तरी मार्ग द्या ना की आपोआपच चित्त लागेल देवाजवळ. तुकोबराय म्हणले, मग आहे ना, असा मार्ग आहे. तो मार्ग म्हणजे भक्ती मार्ग आहे. भक्ती पंथ बहु सोपा, पुण्य नागवेया पापा. भक्ती पंथ अतिशय सोपा असणारा पंथ आहे, अतिशय सोपा असणारा मार्ग आहे. तो तुम्ही घ्या. तो जर मार्ग तुम्ही निवडला तर तुम्हाला चित्त लावता येईल. काय म्हणले तुकोबराय? तुम्हाला चित्त लावता येईल. खालचे साधक मंडळी म्हणले, असं कसं? म्हणजे ज्ञान मार्ग, योग मार्ग, कर्म मार्ग आपल्याला चित्त लावावं लागणार. विचारला, दुसरा मार्ग आहे का? तो म्हणे भक्ती मार्ग आहे. पण या भक्ती मार्गात आपल्याला चित्त लावावं लागणार आहे ना, मग दुसरं कोणतरी साधन केलेलं परवडेल तुमच्या भक्तीपेक्षा? तुकोबराय म्हणले, नाही नाही, या भक्तीमध्ये वेगळी काय. काय वेगळी काय? मी जरा तुम्हाला दोन प्रकारचे न्याय सांगते बरं का. एक मार्जार किशोर न्याय आणि दुसरा म्हणजे मरकट किशोर न्याय. मार्जार म्हणजे मांजर आणि मरकट म्हणजे माकड. या दोघांमधलं न्याय सांगते बरं का. मांजरीलाही पिल्ल होतात आणि माकडीलाही पिल्ल होतात, पण दोघांच्या पिल्लांमध्ये फरक आहे बरं का. काय फरक आहे? मांजरीला जर पिल्ल झाली तर बघा, मांजरीच्या पिल्लांची डोळे जन्मला उघडतात का? नाही. मग ती मांजर काय करते? आपल्या पिल्लांना दातामध्ये धरते आणि 7 घरं फिरवते. बर, त्या दातामध्ये धरते की ज्या दाताने ती त्या उंदराचं ऑपरेशन करते, त्या दातामध्ये ती त्या आपल्या पिल्लांना धरते आणि 7 घरं फिरवते. बरं, का बरं 7 घरं फिरवते? याचं कारण पण जरा वेगळंच आहे बरं का. त्या पिल्लांचा जो बाप आहे का, त्याचं नाव बक्या. सांगता येत नाही. नाश्त्यामध्ये 4ही पिल्लं खाऊन टाकेल, म्हणून ती पिल्लांना दातामध्ये धरते आणि 7 घरं फिरवते. आणि एकदा का पिल्लांची डोळे उघडले, आता माझं बाळ सुरक्षित आहे असं म्हणून ती त्यांना स्वतंत्र करते. पण असं माकडणीच्या पिल्लूच्या बाबतीत नाही बरं का. माकडणीला जर पिल्लू झालं तर तिच्या पिल्लाला ती स्पष्टपणे सांगते, हे बघ, मला या झाडावरून त्या झाडावर, या फांदीवरून त्या फांदीवर उडी मारावी लागते आणि तुला कडेवर घेऊन उडी मारणं म्हणजे घोटाळा होऊ शकतो. म्हणून तुला जर जगायचं असेल आणि कायमस्वरूपी माझ्यासोबत राहायचं असेल तर तू माझ्या पोटाला घट्ट धरून ठेवायचं म्हणे. आणि ऐक, यदा कदाचित उडी मारताना तुझा हात सटकला, तू खाली पडला, मिळाला, खतम, टाटा बाय बाय. कोण म्हणतं? कोणाला म्हणते? काय म्हणते? आपली जबाबदारी नाही. स्पष्ट भाषेत ती सांगते, तू जर पडला तर माझी जबाबदारी नाही. असं म्हणतात की माकडाच्या जातीमध्ये एक नियम आहे. एखादा पिल्लू आहे, वरतून खाली पडलं आणि पडता पडता त्याच्या हातामध्ये पाला, पाचोळा किंवा फांदी सापडली नाही तर हे माकडच त्याला मारून टाकतात. का बरं? ते म्हणतात, तू आमच्या जातीत राहायचा जोगा नाही, तुला स्वतःला वाचवण्यासाठी अट्टहासही करता आला नाही, म्हणजे त्याच्या हातामध्ये पाला, पाचोळा किंवा फांदी पाहिजे. मग तुकोबराय म्हणले, तुम्ही ज्ञानाच्या माध्यमातून जाल, योगाच्या माध्यमातून जाल, कर्माच्या माध्यमातून जाल. जसं
माकडणीच्या पिल्लूला जगण्यासाठी स्वतः अट्टहास करावा लागतो, तसं तुम्हाला स्वतः चित्त लावावं लागणार भगवंताजवळ. पण तुम्ही जर भक्ती मार्गाने केले, मांजरीच्या पिल्लूची जबाबदारी त्याला नाही घ्यावी लागत, त्याची जबाबदारी आई घेते. तसं तुम्ही भक्तीच्या मार्गातून गेलात तर तुम्हाला चित्त लावायची गरज नाही, तो भगवंतच तुमचं चित्त चोरून घेईल. आणि या कान्यानं कन्हैयानं एकदा असंच एका गोपीचा आपले महाराजने आपल्या कन्हैया त्यानं एकदा असंच एका गोपीचं चित्त चोरलं. एक गोपी चालली होती महाराज दही दूध तुपलोणी घेऊन बाजाराला, आणि जात असताना हा कन्हैया तिच्या समोर साक्षात रूपाने प्रकट झाला. बर प्रकट झाला, आता हा कन्हैया दिसाला काय साधा आहे का? किती गोड दिसतो बरं. बरहा पीडम नटवर वपू कर्णयो कर्णिकारम विभ्रद्वास कनक कपिशम वैजयंती च मालम रन्वेनो रदर सुदया पूरयन गोपवृंदैः ब्रह्मारण्यम स्वपदरवनम प्राविशद गीत कीर्ती. बरहा पीडम ज्याने मोराचं पीस धारण केलेलं आहे, नटवर वपू नाच नार्यांमध्ये जो सर्वश्रेष्ठ आहे, असा जो काही कन्हैया आहे, असा कन्हैया कोणाच्या समोर प्रकट झाला, चित्त लागेल का हो त्याचं? अजिबात लागणार नाही. तशी ही गोपी जात होती रस्त्याने, आणि जात असताना हा कन्हैया प्रकट झाला. प्रकट नाही झाला तर तिचं चित्त चोरून घेऊन गेला. चित्त चोरल्यामुळे झालं काय? अभंगाच्या प्रथम हरिणे माझे 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 हरिणे माझे हरिणे माझे हरिले चित्त हरिणे माझे 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 हरिणे माझे हरिणे माझे हरिले चित्त हरिणे माझे 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 हरिले हरिले चित्त हरिले
हरिने माझे हरिले चित्त. ती गोपी भगवंताकडे बघते, एकटक बघते. काय करावं? दुपारचे 12 वाजलेलेत, सूर्य डोक्यावर आलेला आहे, पण ती एकटक भगवंताकडे बघते. तुम्हाला माहिती, भगवंत अंतर ध्यान पावला, पण तिची समाधी लागली होती ना. एकटक त्या जागेवर बघते. भगवंत नाही आता, पण त्या जागेवर ती एकटक बघते. एवढ्यात तिची एक मैत्रीण आली मागून, सुया पोत विकणारी. हरी सुया घ्या, पोत घ्या, सुया घ्या, पोत घ्या, दाताचं दातवन घ्या ग कोणी, दाताचं दातवन घ्या ग कोणी. हा कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी. दाताचं दातवन घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, दाताचं दातवन घ्या ग कोणी. कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी. हे दाताचं दातवन घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी. दाताचं दातवन घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी. हा दाताचं दातवन घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी. दाताचं दातवन घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी. दाताचं दातवन घ्या ग कोणी, दाताचं दातवन घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी. दाताचं दातवन घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी. तिनं बघितलं, आपली सखी कुठेतरी एकटक बघते. दुपारचे 12 वाजलेले. ती गोपी तिच्या मैत्रिणी जवळ गेली, तिला हलवलं, गदगदून हलवलं. अगं शुद्धीवर ये. तेव्हा कुठे शुद्धीवर आली, लाजली आणि अंतःकरणातले भाव प्रकट करून सांगू लागली. बाई काय सांगू, मी सकाळच्या टायमाला निघाली माझ्या वेळेला, पण माझं एक चुकलं. म्हणे काय चुकलं? मी निघाली पण वनातून निघाली. हरी हाँ अकेली गई थी व्रज में, कोई नहीं था मेरे मन में. हाँ अकेली गई थी व्रज में, कोई नहीं था मेरे मन में. मोर पंख वाला मिल गया,
मी गेली पण वनातून गेली आणि आपापल्या वेळेला जात होती. मडक्यावर मडकं मडक्यावर मडकं मडक्यावर मडकं दुडीवर दुडी दुडीवर दुडी दुडीवर दुडी हरी दुडीवरी दुडी गवळण सात निघाली दुडीवरी दुडी गवळण सात निघाली दुडीवरी दुडी गवळणी साते निघाल्या दुडीवर दुडी गवळणी साते निघाल्या गवळणी गोरस गवळणी गोरस गवळणी गोरस मनो विसरली गवळणी गोरस मनो विसरली दुडीवरी 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 हा दुडीवरी 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 दुडी गवळण सात निघाली दुडीवरी दुडी गवळण सात निघाली गवळणी गोरस गवळणी गोरस गवळणी गोरस मनु विसरली गवळणी गोरस मनु विसरली दुडीवरी दुडीवरी दुडीवर दुडी गवळणी साते निघाल्या दुडीवरी दुडी गवळणी साते निघाल्या मी निघाली मडकावर मडकं मडकावर मडकं मडकावर मडकं घेऊन मी निघाली. पण मग जात असताना तो भगवंत माझ्या समोर प्रकट झाला. तो भगवंत माझ्या समोर प्रकट झाल्यामुळे माझ्या डोक्यावर दही दुधाचा भार आहे. हा भार मी विसरली आणि हे दही दूध तूप लोणी मला बाजाराला जाऊन विकायचंय आणि त्याच्या बदल्यात मला धन आणायचंय हे मी विसरले. म्हणून लौकिकाच्या दृष्टीने हा भाव का योग्य दिसत नाही. अभंगाच्या द्वितीय चरणात आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा आता कैसे जाऊ घरा आता कैसे जाऊ घरा आता कैसे जाऊ घरा आता कैसे जाऊ घरा आता कैसी वाव. जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा आता कैसे जाऊ घरा आता कैसे जाऊ आता कैसे जाऊ घरा आता कैसे जाऊ घरा नो हे बरा हालौकिक नो हे बरा लौकिक आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ आता कैसे जाऊ घरा आता कैसे जाऊ क्या बात आहे. तुम्हाला सांगू ती गोपी दुसऱ्या गोपीच्या समोर आपलं अंतःकरण प्रकट करून दाखवते. ती गोपी म्हणते काय सांगू माझं आणि त्या भगवंताचं एक नातं तयार झालेलं आहे. तुम्हाला सांगू
आपणही कधीतरी भगवंतासोबत नातं जोडावं, वा. कधीतरी गोपी व्हावं आणि गोपीच्या अवस्थेतून भगवंताशी बोलावं, भगवंताशी नातं जोडावं. हरी ये चमक ये धमक फुलवन महक सब कुछ सरकार तुम्ही से है. सगळ्यांनी माझ्या मागे एकदा म्हणायचं. हा वा वा. ये चमक ये धमक फुलवन महक सब कुछ सरकार तुम्ही से है. मागचे ये चमक ये धमक फुलवन महक सब कुछ सरकार तुम्ही से है. टाळ्या. तू है मोरा सजन मैं हूँ तोरी अबला जबलम रखियो मोरी चाहे इत जाऊं चाहे उत जाऊं चाहे इत जाऊं चाहे उत जाऊं मेरे दिल को प्यार तुम्ही से है सब कुछ सरकार तुम्ही से है सब कुछ सरकार तुम्ही से है. कधीतरी आपणही भगवंतासोबत गोपी अवस्थेमध्ये येऊन बोलावं. महाराज तुम्हाला माहितीये असा गोपी भाव कधी प्रकट झाला नाही ना तर हा देह आपला वाया जाईल. का बरं वाया जाईल? नादवा वर्णन करून सांगतात. हरी हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा हे सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा. हा एका जनार्दनी आमचे काय बाजाईल एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. हा एका जनार्दनी आमचे काय बाजाईल एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी बोली बोलत तो देखा पिंगळा महाद्वारी बोली बोलत तो देखा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोली बोलत तो देखा पिंगळा महाद्वारी बोली बोलत तो देखा पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी. क्या बात है. टाटा. हाना काळकरी. जय हो. वर्तमान खोटे तुझे वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान हा, खोटे. वर्तमान खोटे तुझे वर्तमान खोटे वर्तमान खोटे तुझे वर्तमान खोटे. लटिकन बोलो आम्ही वर्तमान खोटे लटिकन बोलो आम्ही वर्तमान हा, खोटे. वर्तमान खोटे याचे वर्तमान खोटे वर्तमान खोटे याचे वर्तमान खोटे लटिकन बोलो आम्ही वर्तमान खोटे. हे लटिकन बोलो आम्ही वर्तमान क्या बात है. खोटे. टाटा. हा. पिंगा ग बाई पिंगा गो पिंगा ग बाई हे पिंगा ग बाई पिंगा गे पिंगा ग बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा गो पिंगा ग बाई हे पिंगा ग बाई पिंगा गे पिंगा ग बाई पिंगा. अवघा 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 धांगड धिंगा ग धांगड धिंगा ग अवघा धांगड धिंगा हे अवघा धांगड धिंगा गे अवघा धांगड धिंगा. अवघा धांगड धिंगा गे अवघा धांगड धिंगा गे. नको 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 घालू पिंगा ग नको 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 घालू पिंगा हे नको 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 घालू पिंगा नको नको घालू पिंगा. नको नको हा, नको काय घालू तरी. पिंगा ग नको 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 घालू पिंगा हे नको नको नको
शिवाजी राजा जरी होता शिवाजी राजा जरी होता शिवाजी राजा जरी होता शिवाजी राजा सुखी राहिली प्रजा सुखी राहिली प्रजा माया बहिणीची माया बहिणीची धन्य धन्य शिवाजी सरदार जीर जी 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 धन्य धन्य शिवाजी सरदार जीर जी जी शिवरायांच्या छायेखाली कुणीच नव्हतं वान शिवरायांच्या छायेखाली कुणीच नव्हतं वान शिवरायांच्या खाली म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान 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 हा हिंदू मुसलमान क्या बात है हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हा हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हा आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान हा आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान क्या बात आनंदाने टाटा नांदत होते हिंदू मुसलमान टाटा क्या बात है काळ्या राती चमकत होत तिच्या रूपाचं ऊन काळ्या राती चमकत होत तिच्या रूपाचं ऊन अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून त्या तरुणीला आई म्हणाला त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो गुणवान त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो गुणवान म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान अबो बबो विंचू चावला कोणाला सांगू विंचू चावला काय मी करू विंचू चावला अबो बबो विंचू चावला काय मी करू विंचू चावला कोणाला सांगू विंचू चावला विंचू चावला विंचू चावला विंचू चावला हो मला नवरा नको ग बाई मला दादल्या नको ग बाई मला नवरा नको ग बाई मला दादल्या नको ग बाई नवरा नको ग बाई मला दादल्या नको ग बाई नवरा नको ग बाई मला दादल्या नको ग बाई अबो बबो विंचू चावला काय मी करू विंचू चावला कोणाला सांगू विंचू चावला विंचू चावला विंचू चावला विंचू चावला हो मला नवरा नको ग बाई मला दादल्या नको ग बाई मला नवरा नको ग बाई मला दादल्या नको ग बाई मला नवरा नको ग बाई मला दादल्या नको ग बाई नवरा नको ग बाई मला दादल्या नको ग बाई हा निर्गुण निराकार दादा माऊरा माझे गाव निर्गुण निराकार दादा माऊरा माझे गाव शकून 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 हा शकून सांगावया आली यमाई माझे नाव शकून सांगावया
छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. बरं मला सांगा, जयंती कोणाची? पप्प्याच्या बापाची नाही का? मग कोणाची? छत्रपती शिवाजी महाराजांची. अंडीचे वर गाणे कोणाचे? बाई वाड्यावर या, बाई वाड्यावर या, आणि राहतो भाड्याच्या खोलीत म्हणे वाड्यावर या. लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांसारखी दाढी वाढून महाराजांचा मावळा होता येत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा चंद्रकोर लावून महाराजांचा मावळा होता येत नाही. त्यासाठी महाराजांचे विचार काळजात असावे लागतात, तेव्हा महाराजांचा मावळा होता येतो. हो, लक्षात ठेवा. मला एका गोष्टीचं, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. या जगामध्ये राजे किती झाले? अनेक झाले. किती झाले? अनेक झाले. पण एकच राजा असा झाला की ज्याची जयंती अजूनही सारं जग साजरी करतं महाराज. हो, एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्यांच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्यांच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्यांच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी प्राण झेलले आपुल्या निधड्या छातीवर, प्राणपणाने लढले मावळे भरोस त्या राजावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्यांच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्यांच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्यांच्या दगडावर. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई आली हो फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. आज्ञा होती माझी जाऊची, शपथ घेतली स्वराज्याची. आज्ञा होती माझी जाऊची, शपथ घेतली स्वराज्याची. हा जन कल्याणाची शिकवण, जगद्गुरु तुकोबांची. हा तोरण बांधिले स्वराज्याचे, या तोरणा गडाला, तोरण बांधिले स्वराज्याचे, तोरणा गडाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. तो बापाचा बाप शिवबा जन्मला, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. विठ्ठल विठ्ठल. ती गोपी आपल्या अंतःकरणातले भाव. आता परत आपण आपल्या विषयावर येऊ, कारण कसे महाराजांच्या जयंती निमित्ताने कीर्तने, तर महाराजांवर बोललंच गेलं पाहिजे. हो, मग ती गोपी ज्या गोपीला सांगत होती का, ती गोपी आता म्हणू लागली, म्हणे आता मी जर माझ्या अंतःकरणातले भाव जर इतरांच्या समोर वर्णू लागली, तर परत घरचे लोक माझ्यावर कुटी म्हणजे संशय घेतील. अभंगाच्या तृतीय चरणात पारखी आसे
धारण करतो. का बरं करतो? बघा, अवतार या शब्दामध्ये 2 पद आहे. किती पद आहे? 2 पद. जरा विद्यार्थ्यांनी बारकाईनं ध्यान द्या. अवतार या शब्दामध्ये 2 पद आहे. अव अधिक तार. त्या तारमध्ये तृ धातू आहे. त्या तृ तर तिचं वर्तमान कालवाचक धातू साधित विशेषणाच्या द्वारा तार झालं आणि त्याला अव हा उपसर्ग लागल्यामुळे अवतार शब्द जन्माला आला. आमचे संत महात्मे म्हणतात भगवंत जो अवतार धारण करतो तो केवळ आम्हासाठी. अरे पण भगवंत म्हणतो का आम्ही साधूसाठी अवतार धारण करतो? हो, भगवंतही म्हणतो. सगळ्यांच्या पाठांतरातला श्लोक आहे, पटापटा बोलायचं. यदा यदाई ग्लानिर्भवति अभ्युत्थानम् तदात्मानं परित्राणाय विनाशाय च धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. हे भारत, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिः भवति तदा तदा अहमात्मनं सृजामि. किं कारणं? साधूनां परित्राणाय दुष्कृतां विनाशाय धर्म संस्थापनार्थाय अहम योगे योगे संभवामि. हा झाला त्या श्लोकाचा अन्वय. मग भगवंत अवतार धारण करतो किम निमित्ताने? साधूचं रक्षण, दुर्जनाचा नायनाट आणि धर्माची संस्थापना. जब जब होई धर्म की हानी बाडई असुर अधम अभिमानी तब तब प्रभु धरी विविध शरीरा हयाई कृपाणी दी सज्जन पीरा. म्हणून द्वापार युगामध्ये अनेक पापी लोक जन्माला येऊ लागले. जरासंधासारखे, दंतवक्रासारखे, कंसासारखे, शिशुपालासारखे, दुर्योधनासारखे, दुःशासनासारखे अनेक पापी लोक जन्माला येऊ लागले. हे लोक ब्राह्मणांना त्रास देऊ लागले, गोमातेला त्रास देऊ लागले, भक्तांचा छळ करू लागले. त्यावेळेस गायीनं, पृथ्वी मातेनं गोमातेचं रूप धारण केलं आणि ब्रह्मदेवाकडे गेले. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मापाशी जाय नेत्री वायतो ही सांगतसे बुडविला धर्म अधर्म झाला फार आता मज भार सोसवेना. एवढ्यात आकाशवाणी झाली. साकाशाची वाणी सांगे सकळासी तळमण मानसी करू नका देवकीच्या गर्भा येईल भगवान रक्षील ब्राह्मण गायी भक्त. देवकी ही कंसाची चुलत बहीण. त्याने तिचा विवाह वसुदेवासोबत लावून दिला पण त्यात विघ्न आलं. आकाशवाणी झाली हिच्या पोटी 8 वयून तुला मारेल. मग आता देवकीला मारण्याचा प्रयत्न केला परंतु हात तो धरिला वसुदेवानं हात पकडला. कंसा असं करू नको, तुझी चुलत बहीण आहे ती. मग दोघांनाही कारागृहामध्ये टाकलं. 6 मुलं प्रकट झाली. 6च्या 6 कंसाने मारली. 7वा पुत्र प्रकट झाला. योग मायेने तो पळवला, रोहिणीच्या गर्भात जाऊन स्थापन केला आणि भाद्रपद शुद्ध षष्टीला बलभद्राचं प्रकट झालं. बलराम भगवान की. माता भगवंत अष्टम गर्भ रूपाने अवतार धारण करणारे. देवकीचं तेज वाढू लागलं. सगळे देवी देवता गर्भ स्तुती करण्याकरिता येऊ लागले. सत्यव्रतम सत्यपरम त्रिसत्यम सत्यम च नोनी नित्यम च सत्यम सत्यर सत्यम सत्यनेत्रम सत्यात्मकम तम शरणम प्रपन्नम. सगळ्या देवी देवता येऊ लागल्या. आता भगवंत अवतार धारण करणार आहे. भगवंताची प्राकटीकरणाची वेळ जवळ आलेली आहे. बुधवारचा दिवस आहे. रोहिणी नक्षत्र आहे. श्रावण महिना आहे. ग्रह नक्षत्र भगवंताचा अनुकूल आहे. चंद्रबळ भगवंताचं प्रबळ आहे. रात्रीचे 12 वाजलेले आहेत. कारागृहामध्ये लख असणारा प्रकाश पडलेला आहे. त्या लख असणाऱ्या प्रकाशाने दिव्य आकृती धारण केली आणि भगवंताची 8 वर्षाची मूर्ती साक्षात रूपाने प्रकट झाली. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंत साक्षात रूपाने प्रकट झाले. वसुदेव देवकीनं नमस्कार केला. देवा, आम्ही असं ऐकलंय तुम्ही तपेविन दैवत दिदल्याविन प्राप्त, तुम्ही तपश्चर्यविना प्राप्त होत नाही. मग आमच्या समोर कस काय असे प्रकट झाले? भगवंत म्हणाले तुमचं म्हणणं बरोबर आहे. मी तपाशिवाय प्राप्त होत नाही. तुमची जरी या जन्मातली तपश्चर्या नसली तरी तुमची गत जन्मातली तपश्चर्या होती. तुम्ही पृष्णी आणि सुतपा होतात. 1000 वर्षांचं तप केलं. मी प्रकट झालो. विचारलं बोला काय पाहिजे? तुम्ही म्हणाले देवा तुझ्यासारखा मुलगा हवा. म्हणलो माझ्यासारखा आता मीच आहे. मीच तुमच्या घरी जन्माला येतो. एवढी मोठी तपश्चर्या केली आणि एवढंसं मागणं मागितलं म्हणून मी 3दा म्हणलो तथास्तु तथास्तु तथास्तु. त्यावेळेस तुम्ही पृष्णी सुतपा होतात. तुमच्या घरी मी पृष्णी गर्भा म्हणून जन्माला आलो. ते तुम्ही कश्यप आदिती झालात. तुमच्या घरी मी वामन म्हणून जन्माला आलो. तेच तुम्ही आता वसुदेव देवकी आहात. तुमच्या घरी मी कृष्ण म्हणून जन्माला आलो. बरं,
यायचं ठरलं होतं, थांबायची बोली झाली नव्हती, म्हणून आता मला थांबायचं नाहीये, आता मला जायचंय. आता मला कुठं जायचंय? नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला माया उपजली जेते हेवी मजानी येते. नंदाच्या घराला, नंदाच्या मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. म्हणे मला आता थांबायचं नाही, मला जायचंय नंदाच्या घराला, मजने गोकुळाला. देव ठीक आहे, तुम्हाला नंदाच्या घराला नेऊ, पण तुम्ही एवढे मोठे कसं न्यायचं? आणि त्यात ते बाहेर द्वारपाळ, मनसी द्वारपाळ, ते म्याम होईले सकड. तुम्ही चिंता करू नका म्हणे. भगवंत छोटे झाले, देवकीचं स्तनपान करू लागले, पण एवढ्यात आठवलं सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जग जेठी, जणी कंसासी कळेल माझ्या बाळासी मारेल. मग काय करावं? वसुदेवाच्या हातात दिलं भगवंताला, उचलले कमळापती, पायीची बंधने गळती, हातापायाची बंधनं गळून गेली, बाहेर जाऊ लागले. समोर टोपली प्रकट झाली, टोपलीत भगवंताला ठेवलं, टोपली डोक्यावर घेतली, बाहेर गेले. धो 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 पाऊस पडू लागला. शेष नारायणाने वरतून फण धरली, आता यमुनेमध्ये प्रवेश करणारे, पण यमुनेला तेने आनंदाचा पूर आला. भयंकर असा पूर आलेला आहे. पायाचं पाणी गुडघ्याला येऊ लागलं, गुडघ्याचं पाणी कमरेला, कमरेचं पाणी छातीला, छातीचं पाणी नाकातोंडात जाणार. वसुदेवाच्या भगवंताला कळालं. भगवंताने पाय बाहेर काढला, अंगठाला यमुनेला लावला, यमुना दुभंगली, रस्ता तयार झाला, पलीकडच्या काठावर गेले. यशोदेला मुलगी झाली होती, मुलगी उचलली, आपला कन्हैया तिथं ठेवला, परतले. मायनं अकांत केला, कंस धावत धावत आला, तिला मारायचा प्रयत्न केला, हातातून निसटली, आकाशात जाऊन उभी राहिली. किम्माय हातू मंदहा, मूर्खा मला काय मारतो? तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आलेला आहे. तुझं लागे वधी उपजला मजा आधी, मला काय मारतो म्हणे. माता झालं काय तुम्हाला माहिती? कंसाला भीती वाटू लागली, आता मला मारणारा जन्माला आला, मला मारणारा जन्माला आला. पण गोकुळवासियांना आनंद झाला. किती आनंद झाला माहिती कोणाला? बाळकृष्ण नंदा घरी, क्या बात है? नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी. इथं गोकुळवासियांना दजरी आनंद झाला, पण दुष्टांना चळकाप सुटला. कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला, गोकुळी जन्मला, दुष्ट चळकाप सुटला, दुष्ट चळकाप सुटला, कृष्ण गोकुळी जन्मला, दृष्टाचळ काप सुटलाय, दृष्टाचळ काप सुटलाय, दृष्टाचळ काप सुट. हे दृष्टाचळ काप सुट. भीती वाटू लागली, माझं कसं व्हायचं? मला मारणारा जन्माला आला, मला मारणारा जन्माला आला. म्हणून कंसाने मीटिंग ठरवली. सप्त्यातलं पहिलं कीर्तन द्यावं कोणाला? काय करावं?
समोर अनेक अनेक महाराज होते. बकासूर महाराज होते, व्योमासूर महाराज होते, अघासूर महाराज होते. त्यामध्ये आपले हरिभक्त पारायण पुतना मावशी होत्या. हो, त्यांनी हात वरती केला. मी करते म्हणे सप्त्यातलं पहिलं कीर्तन. वा, म्हणजे बघा, देवानं पहिला मान सुद्धा कोणाला दिला? स्त्रीलाच दिला, बाईलाच दिला. मग ठरवलं पाकिट किती, जास्त नाही, फक्त 11,000च ठरवले. पाकिट वगैरे ठरवलं. मग त्यांनी मस्तपैकी वेणी घातली, माझ्यासारखे कपडे घातले, वरतून कोट घातला, ओढणी घेतली, 4 व्हीलरमध्ये बसल्या आणि गेले यशोदेच्या घरी. यशोदे, कुठं आहे तुझा मुलगा? यशोदे म्हणली, कोण ग तू? म्हणे, मला ओळखलं नाही, मी तुझ्या काकाच्या मुलाच्या भावाच्या मुलाची मुलगी. यशोदेला तर चक्करच आली. बाई, लईच लांबचं नातं सांगते. कन्हैया पाहिजे, पण माझा कन्हैया आता झोपलाय. आता भगवंताला माहिती होतं सप्त्यातलं पहिलं कीर्तन आहे, फेल व्हायला नको. देवाने मग रडायला सुरुवात केली, आस्तळून रस्तळून रडायला सुरुवात केली. मैया धावत धावत गेली. कन्हैया, अरे तुला वाचवण्याचा प्रयत्न करत होते रे. कोण बाई आली? बळच माझी बहीण म्हणते तुला वाचवणार होती, पण काय आता तू रडायला लागला. मग आता विनाकारण तुला त्या बाईच्या हातात द्यावं लागणार. मग भगवंताला उचललं, पुतणेजवळ दिलं. तुम्हाला सांगू, माझा भगवंत असं थोडी आहे की बघितलं की लगेच मारून टाकावं. भगवंताला बघून पुतणेला प्रेम पान्हा फुटला. हे कोणी सांगत नाही, पण भागवतात वर्णन आहे. हो, प्रेम पान्हा फुटला. मैयानं विचार केला, जाऊ द्या, चांगली बाई दिसते, माझ्या कन्हैयाला बघून तुला प्रेम पान्हा फुटला. गेली काम करायला. भगवंताने विचार केला, बा मला मारायला आली होती ना, आणि आता माझ्यावरच फिदा होऊन गेली, काय करावं. भगवंताने योग माया प्रस्थापित केली. कोणती माया? योग माया प्रस्थापित केली. तिला पूर्वस्थितीमध्ये आणली. मग आता भगवंताने घट्ट डोळे बंद करून घेतले. महादेवाचं स्तवन केलं, देवा तुम्ही विष पिलं होतं, आज मी विष पिणारे, मला थोडी ताकद द्या. ती आपल्या स्तनाला कालोकुट नावाचा विषारी विष लावून आली होती. मग आता भगवंताने डोळे घट्ट बंद केले. भगवंत विष पितोय 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 पितोय. विष पिऊन झालं, दूध पिऊ लागला, दूधही पिऊन झालं. आता भगवंत तिचा पंचप्राण खेचू लागला. सामंच मंचलमिती प्रभाषणी, मला सोड मला सोड म्हणू लागली. पण भगवंत काय सोडना. भगवंत म्हणला, बाई एक तर मी कोणाला धरत नाही, आणि धरलं तर लवकर सोडत नाही. असं कसं म्हणती सोड सोड? म्हणे मी आता सोडणार नाही. अहो बकियम स्तनकालकूटम जिघांसिया पाया दप्प्या साध्वी लेभे गतिम धातुर्चितां ततोन्नम कंवा दयालुम शरणम व्रजेम. भगवंताला मारण्याच्या इच्छेने आलेली पुतना, त्या पुतनेला भगवंताने स्वतःच्या आईपेक्षाही उत्तम गती प्राप्ती करून दिली. अभंगाच्या अंतिम चरणात, तुका मने निवांत राहे, तुका मने निवांत राहे, तुका मने निवांत राहे, तुका मने निवांत राहे, तुका मने निवांत राही राही, 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 तुका मने निवांत राहे, पाहिले पाहिले परतोनी, पाहिले पाहिले परतोनी, आता कैसी जाऊ घरा, 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 आता कैसी जाऊ घरा. हे भरा लौकिक,
सप्त्यातलं पहिलं कीर्तन संपलं. विठोबा रखुमाये विठोबा रखुमाई तुम्ही टेन्शन घेऊ नका, जास्त नाही. भगवंताची एक लीला सांगते आणि मोकळं करते, म्हणजे काल्याचे कीर्तन झालं असं वाटेल तुम्हाला. चालेल ना? चालतंय, जास्त नाही वेळ घेत. आणि मग आता भगवंत छोटे होते, मग आता भगवंत उभे राहू लागले. उभं राहता राहता पळू लागले. मग भगवंताला मैयानं सकाळी सकाळी उठवावं, भगवंताचा शृंगार करावा, भगवंताला आंघोळ घालावी, भगवंताला पॉन्ड्स पावडर लावावी, चुचुंदरीचं तेल लावावं, तोंडाला थोडीशी लाली लावावी, हातामध्ये कांकण आहे, पायामध्ये पैंजण आहे. मग आता भगवंत जाऊ लागला. तुम्हाला माहिती, भगवंताला अजून काही नीट बोलता येत नव्हतं. भगवंत अजून बोबडा बोलायचा. मग बोबड्या बोबड्या शब्दांमध्ये भगवंत आपल्या मित्रांना हाका मारायचा. आले पेंड्या, आले वलध्या, ए वाकुड्या. बोबड्या बोबड्या शब्दांमध्ये मोठमोठ्याने ओरडायचा. का बरं मोठमोठ्याने ओरडायचा माहितीये? कारण भगवंताची इच्छा होती, मी एवढा मस्त मस्त शृंगार केलेला आहे तर सगळ्यांनी माझ्याकडे बघावं. आणि तुम्हाला सांगू, मग भगवंत असा मोठ्याने ओरडला ना की कोणी दारामध्ये, कोणी उंबऱ्यामध्ये, कोणी बाल्कनीमध्ये यायचं आणि भगवंताला बघायचं. आणि भगवंत प्रत्येकाकडे तिरप्या तिरप्या नजरेने बघायचा आणि स्मित हास्य करायचं. ही भगवंताची लीला आहे महाराज. हो, तुम्हाला माहिती, भगवंताकडे छोट छोटे वासरू होते, त्यांना कवळी कवळी शिंग आली होती. भगवंत पुढे चालू लागला की या वासरूने यावं आणि हळूच मागून भगवंताला डवचावं. मग भगवंताने मागे वळून बघितलं की या वासरानं धूम ठोकून पळावं. बघा ना, वासरू पुढे पुढे पळायचं आणि देव माग माग पळायचा. यातला एक भाव सांगू, तुम्ही वासरूहून बघा, जगाचा मालक तुमच्या मागे धावल्याशिवाय राहणार नाही. हो, मग आता भगवंत मोठा झाला, चांगला मोठा झाला आणि त्यानं आपल्या मित्रांसोबत एक मंडळ स्थापन केलं, चौर्य विद्या प्रसारण मंडळ. आणि मग आता भगवंत चोरी करू लागला. मग सगळ्या गवळणी येऊ लागल्या, भगवंताचं गारहाणं सांगू लागल्या. मग मैया म्हणायची, माहिती काय म्हणायची? तुम्ही 12 गावच्या 12 गे गोकुळच्या नारी, तुम्ही बारामतीच्या 12 गे गोकुळच्या नारी. आणि मग आता गारहाणं सांगायला येऊ लागल्या. तुम्हाला माहिती, त्यात 5 गवळणी मुख्य होत्या, त्या आल्या. ते बघा, त्या माग माग बघा, त्या आल्या. अहो तिकडं नाही, इकडं आल्या, इकडं आल्या. हरी आल्या 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 5 गवळणी, आल्या 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 5 गवळणी, आल्या 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 5 गवळणी. 5 रंगाचा शृंगार करोनी, 5 रंगाचा शृंगार करोनी, 5 रंगाचा शृंगार करोनी. आल्या 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 5 गवळणी, आल्या 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 5 गवळणी, हे 5 रंगाचा शृंगार करोनी, 5 रंगाचा शृंगार करोनी. रंगाचा शृंगार करोनी. हा पहिली गवळण रंग सफेद जशी चंद्राची ज्योत, हे पहिली गवळण रंग सफेद जशी चंद्राची गोर, रगनी चांदणी लखलकीत ऐका तिची मात. रगनी चांदणी लखलकीत ऐका तिची मात. हा धरोणी कृष्णाचा हात
पाच गवळणी हे पाच रंगाचा शृंगार करोडी पाच रंगाचा शृंगार करोडी शृंगार करोडी करोडी करोडी. मग आता पाच गवळणी आल्या गारहानं सांगू लागल्या. त्यावेळेस मैया म्हणाली नका नाकाने कांदे सोलू म्हणे. तर नाकाने कांदे कसे सोलायचंय महिला मंडळांना विचारा. नका नाकाने कांदे सोलू म्हणे. माझा का नाही या काही करत नाही. मग तेव्हा त्या गवळणींनी त्यांचं एक मंडळ स्थापन केलं बचत गट. आणि बचत गटाच्या अध्यक्षाची नेमणूक झाली. आणि मग आता अध्यक्ष भाषण करू लागली. गवळणींनो याचं गारहानं सांगायला जाऊ नका म्हणे या यशोदेकडे. म्हणे का बरं. म्हणे आपल्या पोराचं गारहानं कोणची आई ऐकून घेईल का म्हणे. यशोदे तुझ्या पोराला सांगून ठेव उद्या जर का तो माझ्या घरी आला त्याला खांबालाच बांधून ठेवेल म्हणे. आता हे ऐकलं भगवंताले. भगवंत म्हणाले पेन द्या इकडं ये. मला बांधायला निघाली कोण रती. म्हणे देवा तिचं नाव शांताबाई. शांताबाई शांताबाई काय काम इकडं. अहो देवा तुमचं गारहानं सांगण्यासाठी 4 दिवसांपासून खाल्ल्याळी वरल्याळी खाल्ल्याळी वरल्याळी चक्रा नकरा चक्रा नकरा चक्रा नकरा. कोण पुढचं तुम्ही म्हणा. म्हणे असं आहे का. तिचा घर पत्ता लिहून घ्या म्हणे. अहो देवा आपल्याच घरा बाजूला राहते. म्हणे असं आहे का चांगले चांगले. माता भगवंताने काय केलं रात्रीच्या टायमाला सगळ्या गोपाळांना संगती घेतलं आणि त्या गवळणीच्या घरी गेले. सगळं माखन वगैरे बाहेर काढून दिलं. आणि मग आता भगवंत म्हणाले मला बांधायला निघाली कुठं आहे ती. दोघं नवरा बायको कॉटवर झोपले होते. आता कसं आहे महिला मंडळ माहिती का. पूर्वीच्या ज्या काही गवळणी होत्या का त्यांच्या अशा मोठमोठ्या वेण्या असायच्या. आताच्या बायाच्या वेण्या गेल्या आणि नुसत्या शेंड्याच राहिल्या. हो अशा मोठमोठ्या वेण्या. आणि पूर्वीचे जे काही गडी लोक होते का त्यांचे असे मोठमोठे दाढी मोठमोठ्या मिश्या. अहो एखादी माशी घुसली का महिनाभर बाहेर निघत नव्हती. अशा मोठमोठ्या मिश्या असायच्या. आणि मग आता काय करावं. देवाना काय केलं हिच्या वेणीची आणि याच्या दाढीची गाठ मारली. दाढी वेणीची गाठ मारुनी करीतो हा मस्करी ग. या हरीला बाई सांगा ग कुणी ग. वा वा. या हरीला बाई सांगा ग कुणी ग. दाढी वेणीची गाठ मारुनी करीतो हा मस्करी ग. या हरीला बाई सांगा ग कुणी ग. या हरीला बाई सांगा ग कुणी ग. नंदाचा नंदन अडवितो राणी गवळणी ग. ओय. या हरीला बाई सांगा ग कुणी कुणी ग. ग. या हरीला बाई सांगा ग कुणी कुणी ग. ग. कुणी ग. भगवंताने गाठ मारली आणि भगवंत निघून गेले. आता कसं पूर्वीच्या ज्या काही गवळणी होत्या का त्यांच्या अशा मोठमोठ्या वेण्या. आणि पूर्वीच्या गवळणी लवकर लवकर उठायच्या बरं का पाट पाट. तुमच्या गवळणी केव्हा उठत्या हो. हा बाबांनी सांगितलं अनुभव आले अंगा. पूर्वीच्या गवळणी पहाटे पहाटे उठायच्या. आता ही उठली आणि याच्या दाढीला हिसका बसला. हा म्हणला जास्त झालं का तुला माझी दाढी ओढते. तर गंमत काय होती जसं याच्या दाढीला हिसका बसला तसं हिच्या वेणीला हिसका बसला. ही म्हणली वायरी गळालेल्या फ्यूज उडालेल्या तुझ्या आखी डीपी जळाली अक फाउंडेशन हालत आहे आणि माझी वेणी ओढतो. हा म्हणला मी नाही ओढली वेणी. मग कोणी ओढली. तर पूर्वीच्या काळी लाईट नाही काही नाही. मग चिमणी आणून पाहिलं तर दाढीची आणि वेणीची गाठ. ही म्हणली का हो गाठ मारता ते पण या वयात. म्हणे मी नाही मारली गाठ. मग कोणी मारली. जाऊ द्या कोणी मारू द्या. आपण एक काम करू गाठ सोडू. सोडायचा प्रयत्न केला पण सुटना. मग विचारांती समजलं की आता आपण गाठ कापू. कापायचा प्रयत्न केला तुटना. हा म्हणला शांते थोडं माझ्या दाढीकून काप बरं लईच वाढलीये.
ही म्हणली अहो असं कसं म्हणता, आता मी जर कपडे धुवायला नदीवर गेली तर माझ्या सगळ्या मैत्रिणी मला म्हणतील ना, शांते या काळ्या काळ्या केसांना ढवळी फुलं कुठून लावली. माझ्या मैत्रिणी मला विचारतील ना. मग काय करावं. एवढ्यात हिचे सासू सासरे उठले. विचारलं काय झालं. बघा ना म्हणे कोणीतरी दाढी चेनवेणीची गाठ मारली. कोणी मारली. हिचा सासरा म्हणतो तू त्या यशोदेच्या पोराचं नाव घेतलं होतं का. हा म्हणे त्याचं गारहाणं सांगायला गेली होती. त्याचेच पराक्रम हे, चल त्याची माफी माग. ही म्हणली मालक तुम्ही पुढं पुढं चाला. हा म्हणला मी पुढं पुढं कसं चालू, माझ्या दाढीची गाठे, मला असं असं चालावं लागल. म्हणून तू एक काम कर, तू पुढं पुढं चाल. तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली आहे आपल्या पुढं पुढं आणि आपलं असं माग माग. तेव्हापासून ती प्रथा सुरू झाली. आणि मग आता यशोदेकडे गेले. यशोदे बघ तुझ्या पोराचे पराक्रम. भगवंताने करुणामय दृष्टीने बघितलं आणि गाठ सुटून गेली महाराज. पण भगवंत एक वाक्य बोलले, आता परत माझं गारहाणं सांगायला आली. या वेळेस नवऱ्याशी गाठ बांधली, दुसऱ्या वेळेस शेजारच्याशी बांधल. विठ्ठल विठ्ठल. मग आता भगवंताने खड्या करू लागला. माता मैया म्हणाली सवे घेऊन गोधनाम, तो आता इथे थांबू नको म्हणे, वनाला निघून जाम. माता वनाला गेल्यावर भगवंत खेळ खेळू लागला. खेळून खेळून सगळे गोपाळ दमले. सगळ्यांना कमळाकार बसवलं. सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. काला तयार केला. हरी विब्रद्वेणुम जडरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणो मृसुन कवलम तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन् मध्ये सुपरिसुरदो हासे नर्मिस्मयी स्वर्गे लोके मिषति बुभुजे यज्ञे भूबाल केली गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर नळराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली नळराज ज्ञानेश्वर माऊली नळराज माऊली. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करते. बोलण्याच्या ओघात काही चुकलं असेल, तुमचंच लेकरू समजा जास्त मोठी नाही आहे मी, आज तशी 15 वर्षाचं लेकरू आहे मी. हाईटने मोठी दिसते पण आहे अजून छोटूचं लेकरू. म्हणून तुम्हाला बोलली अख्ख्या कीर्तनकारांमध्ये सगळ्यात छोटं लेकरू मीच आहे. म्हणून समस्तांच्या ठिकाणी आभार मानते. मातृवर्ग आहे, पितृवर्ग आहे, गायनाचार्य मंडळी आहेत, मृदुंगाचार्य मंडळी आहेत. समस्तांच्या ठिकाणी आभार मानते आणि माझ्या वणीला विराम देते. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. विना लावा बोलिले कुरे बेडे बापुडे. थांबा ऐका, विना दय हांडील लावा 1 मिनिट या ना. शिंके लांबविले दुरी होतो तिघाचे मी वरी, तुम्ही भारे दोहीकडे मुख पसरोणीकडे. आवा तिच्या धारा घ्यारे दोहीच्या कुमरा, तुम्ही भारे दोहीकडे मुख पसरोणी. हळू तुका म्हणे हाती टोका वरती घ्या उणे दिलो का, तुम्ही भारे दोहीकडे मुख उचला. कंठी धरिला कृष्णमणी अवघाजणी प्रकाश, काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव, काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. आ बोलिलेले कुरे वेडे वाकुडे उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. मी नाही विचारिला अधिकार म्या फुला, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. आरती ज्ञान राजा महाकैवल्य ते सेवती साधू संत, म्हणो वेदला माझा आरती ज्ञान राजा. लोपले ज्ञान जगी हितणीना तिकोणी अवतार पांडुरंग, नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा. महाकैवल्य तेजा सेवती साधू संत, म्हणो वेदला माझा आरती ज्ञान राजा. आ प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले राम जनार्दनी, चरणी मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा. महाकैवल्य तेजा सेवती साधू संत, म्हणो वेदला माझा आरती ज्ञान राजा. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु दामा सच्चिदानंद मूर्ती, पाय राखवी आम आरती तुकारामा. राघवी सागरात पाषाण तरले तैसे तुकोबाचे, भंगर फुले आरती तुकारामा. स्वामी
स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा आतुकिता तुलनेसी ब्रह्म तुगासी आदे म्हणून रामेश्वरी करणी मस्तक विधी आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा घालीन लोटांग मनवन्नी हजाना डोळ्यान बाई नरबदी प्रेमी आलिंगन आनंद भुजन भावी वाळीन